नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी मित्रांनो, शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. शेवटी युद्ध विराम झालेला आहे, सीज फायर झालेला आहे. त्यामुळे कांद्याचे जे काही निर्यात आहे होणार का, कलिंगडचा बाजारभाव वाढणार का, बाकी फ्रूट, केळी या सर्व गोष्टीचे बाजारभाव वाढतील का, या संदर्भात हा व्हिडिओ आहे. आणि लवकरात लवकर कांदा एक्सपोर्ट आणि सर्व बाकी काही गोष्टी एक्सपोर्ट होणार का, आणि आपल्या जे काही कांद्याला भाव भेटणार का, या संदर्भात हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी मित्रांनो, शेवटी जे काही इराण जे अमेरिकाला नमवायचा प्रयत्न केला, तर तशी स्थिती दिसून येत आहे. अमेरिका इराणची सर्व शर्ती मंजुरी दिलेली आहे. म्हणजे हार्मोस या समुद्रधुनीतून जे काही जहाज जातील, या जहाजावरती जे काही कर आहे इराण लादणार. म्हणजे त्यांच्या मर्जीप्रमाणे ते आता इथून पुढे जे काही कर आहे ते घेण्याचा परमिशन दिलेली आहे. इथून पुढे जे काही तिथून जहाज जाणार आहे तेही इथून जातील, असा जे काही या युद्धाच्या करारामध्ये झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे सीज फायर आहे ते 15 दिवसासाठी आता ओपन केलेलं आहे. म्हणजे 2 हप्त्यासाठी सध्या तरी सीज फायर हे केलेलं आहे. त्यामुळे सध्या आता काही गोष्टी मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ शकतात. त्यामध्ये जे काही कांदा, केळी, फ्रूट हे बाकी सर्व जे गोष्टी आहे त्या मिडल ईस्टमध्ये जाण्याची शक्यता आहे. कारण की मागील काही दिवसापासून तिकडे मात्र खूप परिस्थिती बिकट झालेली आहे. तिथल्या जे काही फ्रूट या सर्व गोष्टीवर जे काही बाजारभाव, तिथले काही दर आहे ते उच्चांकी गाठलेले होते. त्यामुळे आता लवकरात लवकर आपल्या भारतातूनही सुद्धा मोठ्या प्रमाणात बाकीच्या गोष्टी निर्यात होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे कोणकोणते घटक सध्या बाजारभावामध्ये वाढतील, असं ते आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, मागील काही काळापूर्वी म्हणजे महिना सव्वा महिन्यापासून जे युद्धाचा प्रारंभ झालेला होता त्यापासून जी काही निर्यात आहे त्यामध्ये केळी हा मोठा घटक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात केळीचे बाजारभाव पडले, कलिंगडचे बाजारभाव पडले, परत द्राक्षीचे बाजारभाव पडले, बाकी फ्रूटचे बाजारभाव पडले. इव्हन यावर्षी जे काही कांद्याचे दर आहे त्यामध्येही 1-2 रुपयाची घट यावर्षी दिसून आलेली आहे. म्हणजे टोटली जिकडे कांदा जाणार होता, एक्सपोर्ट होणार होता, तो टोटली थांबलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या तर आता जे काही निर्यात आहे थांबलेली होती. इथून पुढे निर्यात होण्याची मोठी शक्यता आहे. मागील काही दिवसापासून काही कंपनी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करत होती. म्हणजे इकडे युद्ध इराण हो ना हो, आपले जे काही काही गोष्टी एक्सपोर्ट आहे ते करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु इथून पुढे मात्र 15 दिवस तरी या गोष्टीला आता मार्ग मोकळा झालेला आहे. इथून पुढे जे काही निर्यात होणार आहे त्यामध्ये मुख्यतः कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित बाजारभावामध्ये थोडासा बदल दिसून येणार आहे. म्हणजे आज सध्या आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बाजारभाव बघितला असता तर 10 ते 12 रुपयापर्यंत सध्या दर आहे. दर मात्र कवडी मोलाचा आहे. हा दर शेतकरी नाही परवडत आहे. तरी पण शेतकरी कांदा मात्र बाजारात आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि कारण सध्या अशी स्थिती आहे की अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचंही नुकसान झालेलं आहे. दरवर्षीच्या तुलनेने यावर्षी जे कांदा उत्पादन आहे, कांदा लागवड आहे ती फक्त काही टक्के म्हणजे 1 ते 5% फरक आहे. जास्त फरक नाही आहे. परंतु उत्पादनामध्ये 10 ते 15% फरक आहे. परंतु मागील काही दिवसामध्ये जे काही गारपीट झालेले आहे त्यामध्ये ती आकडेवारी थोडीशी वाढण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, मागील 2 वर्षामध्ये जे कांद्याचे दर आहे खूप घसरलेले होते. परंतु या वर्षी कांद्याचे दर थोडंसं वाढण्याची शक्यता आहे. कारण की यावर्षी अधिक महिना असल्या कारणाने आणि जे काही हवामान अंदाजक आहे, अभ्यासक आहे, यांच्या सांगण्यानुसार यावर्षी जे काही पावसाळा आहे तो खूप लेट आहे आणि दुष्काळ पडण्याची शक्यता असे ते सांगत आहे. परंतु ते गोष्ट त्या नंतरच्या काळामध्ये ते स्पष्टीकरण होतील. परंतु सध्या मात्र स्थिती आहे की नंतरच्या काळामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कदाचित बाजारभाव थोडासा बदल राहतील. त्यामुळे जे काही चाळीमध्ये घालणारे म्हणजे चाळीमध्ये कांदा ठेवणारे शेतकरी आहे त्यांनी आपला जो कांदा आहे व्यवस्थितपणे आपला जो साठवणा व्यवस्थित करा, जेणेकरून नंतरच्या काळामध्ये बाजारभाव तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे.
आणि विशेष म्हणजे इथून पुढे कांद्याचे जे काही दर आहे 1-2 रुपये वाढण्याची शक्यता आहे. या 5 ते 10 दिवसामध्ये ते तुम्हाला फरक मात्र जाणून दिसणार आहे. कारण की इथून पुढे जे कांद्याचे एक्सपोर्ट आहे आता हळूहळू वाढणार आहे. जो भारताचा जास्तीचा जो कांदा आहे ती बांगलादेशला जातो, परंतु बांगलादेशमध्ये यावर्षी दरवर्षीच्या तुलनेने जवळजवळ 15 ते 20% कांद्याचं उत्पादन वाढवलेलं आहे. त्यामुळे भारतीय कांद्याचं जे काही मागणी आहे त्यांना कमी राहणार आहे. त्यामुळे आपला कांदा जास्तीत जास्त मिडल ईस्ट या बाकीच्या देशामध्ये जाईल तेवढं चांगलं. कारण की आपलं जे काही निर्यातीचं जे प्रॉब्लेम आहे काय मागील 2 ते 3 वर्षामध्ये आपल्या सरकारने मोठा गोंधळ घातलेला आहे. मोठ्या प्रमाणात निर्यात कर लादून मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट हे सगळ्या गोष्टी थांबवून त्यामुळे आपलं आहे ते जे कांद्याचे बाजारपेठे आपण गमावून बसलेलो आहे. त्यामुळे परत एकदा आपण कांद्याचे बाजारपेठे हुडकून निर्यात करण्याची गरज आहे. शेतकरी बघूया येत्या 10 दिवसामध्ये नेमके कांद्याचे बाजारभाव कसे राहतील. आपलं लक्ष तर आहे कांद्यावर नेमकं काय काय परिस्थिती होणार आहे. परंतु अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की कलिंगड सध्या तर बाजारभाव 5 ते 6 रुपये 7 रुपयेपर्यंत सध्या तर दर आहे. परंतु येत्या 10-15 दिवसामध्ये बाजारभाव थोडेसे वाढण्याची शक्यता आहे. 10 रुपये प्लस कलिंगडचे दर वाढण्याची शक्यता आहे. आणि कारण की सध्या तिथे मोठ्या प्रमाणात सध्या मार्केटमध्ये कांद्याची कलिंगडची मागणी वाढलेली आहे. कारण की मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडका बसत आहे आणि आता हळूहळू जे आपले कलिंगडचे जे प्लॉट आहे ते कमी होत चाललेले आहे. त्यामुळे कलिंगडचे बाजारभाव थोडेसे वाढण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो बघूया पुढे येणाऱ्या काळामध्ये नेमकं बाजारभाव कसे राहतील. परंतु या 2 दिवसामध्ये तुम्हाला थोडासा फरक जाणवेल. तर शेतकरी मित्रांनो असे तुम्हाला कांद्याविषयक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच कांद्याविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत धन्यवाद.